हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज ना मी बनवली आहे रसमलाई। खूप इझी आहे आणि खूप सोप्या पद्धतीने आहे आणि न चुकणारी आहे रेसिपी अशी। कधीही बनवू शकता, कधीही खाऊ शकता। मस्त अशी रसमलाई बनते बघा। याला कुठे आपल्याला दूध फाडायचं नाहीये, काहीही करायचं नाहीये। खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे रसमलाईची। तर समोर मी सांगणारच आहे तुम्हाला कशापासून बनते ही रसमलाई। आणि हे रसगुल्ला आणि रसमलाई सेम पद्धत आहे बनवण्याची आणि काही याच्यामध्ये ऍड असं वगैरे अजून करायचं काही काम नाहीये। तर इथे ना मी 2 पनीरचे पॅकेट घेतलेले आहे आणि हे जे पनीर आहे ना, तर हे कसं आहे, सॉफ्ट आहे आणि क्रीमी आहे। तर जेव्हा पण तुम्ही पनीर रसमलाई जेव्हा बनवसान, तर जेव्हा पनीर घेसान ना, तर तेव्हा बघसान की पनीर हे सॉफ्ट त्याच्यावर लिहिलेलं असावं। नाहीतर काही वेळेस असं कसं त्याच्यावर लिहिलेलं नाही राहत आणि समजत पण नाही की नेमकं कसं पनीर घ्यावं। तर त्याच्यावर सॉफ्ट लिहिलेलं असलं ना, तर ते घेऊन टाकावं। आणि इथे ना मी काय केलेलं आहे, पनीर असं मॅश करून बारीक करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही तर तुमच्याकडे खिसणी वगैरे असेल तर तुम्ही त्याने पण बारीक करू शकता। आणि हे जे ना पनीर तुम्ही हाताने पण चांगलं म्हणजे सॉफ्ट बनवू शकता, पण खूप टाइम लागतो तसा। पण मिक्सरमध्ये असं मस्त 15-20 मिनिटाचं काम हे 5 मिनिटामध्ये, 5 मिनिटं पण नाही लागत, 2-3 मिनिटामध्ये बनून तयार होतं। हे बघा, मी 2-3 वेळेसच फिरवलं, जास्त वेळ नाही फिरवलं, तर बघा सॉफ्ट होऊन गेलं मस्तपैकी। आणि जास्त पण फिरवायचं नाहीये, फक्त असं चालू बंद असं करायचंय 2-3 वेळेस, लगेच सॉफ्ट होऊन जातं पनीर। तर हे ना पूर्ण माझं भांड्यामध्ये नव्हतं बसलं, तर मी इथे हाफ बनवतीये। अर्ध पहिले काढून घेतलं आणि अर्ध नंतर काढतीये। तर मी अर्धा लिटर इथे दूध पण घेतलेलं आहे, तर ते मी नंतर दाखवेनच तुम्हाला कशासाठी घेतलेलं आहे। तर इथे बघा मस्त असं सॉफ्ट पनीर तयार झालंय आपलं। आता याला थोडंसं हलकसं याचा गोळा बनवूया मोठा साईजचा। आणि याच्यामध्ये ना आपल्याला मैदा किंवा तुमच्याकडे जे पण म्हणजे पनीर जे आहे, तर याच्यामध्ये आपल्याला ऍड करायचं आहे मैदा 1 चम्मच। त्याच्यासाठी मी थोडंसं हलकसंच याला गोळा बनवतीये याचा। तर हे बघा, मी इथे 1 चम्मच म्हणजे आपला जो नॉर्मल चमचा आहे तो, म्हणजे आपण ज्याने खातो वगैरे, तर तो नॉर्मली चमचा घेतलेला आहे। तर त्याच्यामध्ये मैदा टाकलाय। तर अशा प्रकारे हलकसच याला चांगलं मिक्स करायचंय, जास्त रगडून नाही करायचंय। तर मी इथे ना अंगुरी रसमलाई बनवणार आहे। तर मी छोटे छोटे बॉल्स बनवणार आहे। तर हे बघा, जास्त मोठा झाला होता, तर अजून म्हणजे छोटासा बॉल बनवणार आहे। अशा प्रकारे छोटे छोटे असे बॉल बनवायचे। तुम्हाला जसा शेप आवडत असेल ना, तर तुम्ही तसा बनवू शकता। तर अंगुरी रसमलाई जी बनवणार आहे ना आपण, तर याला जास्त बॉईल व्हायला टाइम नाही लागत, म्हणून मी अंगुरी रसमलाई बनवतीये। तुम्ही मीडियम साईजचे पण बनवू शकता, तुम्हाला जसं आवडेल तुम्ही तसं बनवू शकता। तर याच्यातलंच मी थोडंसं बॅटर जे आहे ते बाजूला काढलंय आणि याचं मी रसगुल्ला बनवणार आहे। सेम प्रोसेस आहे, काहीही चेंज करायचं काहीही काम नाहीये। तर हे बघा, अशा प्रकारे मी मोठे मोठ्या साईजचे जे बनवले आहे त्याचा मी रसगुल्ला बनवणार आहे आणि जी छोटी साईज आहे त्याची अंगुरी रसमलाई अशी बनवणार आहे। तर बघा, आपले दोन्ही बॉल्स तयार झालेत। आता काय करूया ना, जे रसगुल्ला बनवणार आहे तर त्याच्यासाठी मी 1 कप शुगर घेतलंय आणि त्याच्यामध्ये 2 कप मी पाणी वॉटर ऍड करणार आहे। तर थोडंसं नंतर अजून लागणार पाणी, तर तुम्हाला जर का कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं गरम पाणी करायचं, चांगलं बॉईल करायचं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं ऍड करायचं। तर इथे मी रसगुल्ल्यासाठी जी कढई आहे ती तयार करून ठेवली आहे, तर ती मी साईडने ठेवून देतीये गॅस ऑन करून। तर इथे मी अंगुरी रसमलाई त्याच्यासाठी बॅटर म्हणजे जे आहे कढई ती ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी बॉईल करणार आहे। तर इथे ना मी 2 कप घेतले, जास्त होतं ते अंगुरी रसमलाई, तर त्याच्यासाठी। आणि इथे 4 कप मी वॉटर ऍड केलेलं आहे। तर नंतर आपल्याला ऍड करावंच लागणार आहे पाणी। तर सध्या
चं तर मी एवढंच ऍड केलंय. नंतर करताना मी जे सांगितलंयच की गरम चांगलं बॉईल करायचंय पाणी आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं ऍड करायचंय. तर बघा अशा प्रकारे मस्त पाणी चांगलं उकडतंय. तर त्याच्यामध्ये स्लोली एक एक करून इथे आपल्याला जो रसगुल्ला आहे मोठ्या साईजचा जो बनवलाय तर तो ऍड करायचा आहे एक एक करून. हे बघा आणि उकळत्या पाण्यामध्येच टाकायचे, म्हणजे गॅस मीडियम टू हायच ठेवायचा आहे. हाय ठेवला तर काही प्रॉब्लेम नाहीये. तर हे बघा आपल्याला जी छोटी अंगुरी रसमलाई बनवणार आहे आपण, तर त्याचे पण बॉल्स जे पाणी आहे ते पण चांगलं उकडतंय. तर उकडत्या पाण्यामध्येच ऍड करायचंय. हे बघा अशी वरती मस्त जी अंगुरी रसमलाई आहे पनीर बॉल तर ते वरती तरंगताय मस्त. तर उकडत्या पाण्यामध्ये पण याला पण ऍड करायचंय. आणि हे बघा बघा किती छान दिसतंय, कसले छान फुललेत बघा. तर असंच उकडत्या पाण्यामध्येच आपल्याला ठेवायचंय. हे पण बघा अंगुरी रसमलाई पण किती छान बनलीये. तर मस्त उकळतीये, मीडियम टू हायच ठेवायचंय. तर आपण ना काय करू, जे अंगुरी रसमलाई आहे ना तर ही लवकर होऊन जाते. बघा जो बॉल्स आहे ना खाली पाण्यामध्ये थंड पाण्यामध्ये खाली टेकलाय. तर अंगुरी रसमलाई जी आहे आपली पनीर बॉल्स आहे ते छोटे साईजचे बनवलेले ते तयार झालेत बघा. तर अशा प्रकारे आपल्याला ना चेक करून थोडा वेळ थोडं मिक्स करते मी त्याला अजून. आणि साईडचे जे बॉल आहे गेलेले तर ते त्याला मध्ये सेंटरमध्ये घेते अजून. तशी आपली अंगुरी रसमलाई झालीये बघा तयार. ते जे पनीर बॉल्स आहे ते परफेक्ट एकदम बनलेले. फक्त मी एवढं की त्याला थोडंसं मिक्स करून घेते आणि गॅस ऑफ करते. तर हे पण थोडं साईडनं ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी. तर बघा किती छान दिसतंय. एक पण बॉल्स असा नाही की जो फुटलाय. तर आपण काय करू आता, जो याला तर थोडासा टाइम लागणारच आहे कारण की मोठ्या साईजचे बॉल होते ना. तर त्याच्यासाठी थोडा टाइम बॉईल व्हायला टाइम लागणारच आहे. कारण की अंगुरी जो छोटे पनीर बॉल्स आहे तर ते छोटी साईज होती तर ते लवकर होऊन गेले, कमीत कमी 7-8 मिनिटांमध्ये होऊन गेले. याला टाइम लागणार आहे थोडासा. तर आपण एकदा काय करू ना, याला थोडं चेक करून बघते मी की झाले का नाही म्हणून. तर हे पण झालेत, ऑलमोस्ट होऊन झालेतच आहे, चांगलेच झाले. याला थोडासा टाइम जास्त लागतो. तर याला पण मी काय करणार आहे ना, साईडनं ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी. याला चांगलं असं थंड होऊ द्यायचंय जेणेकरून तुमचे हात जे आहे ते भाजणार नाही. तर मी याला दोन्ही कढयांना थोडं साईडनं ठेवून दिलंय. आणि इथे मी बनवणार आहे रबडी, जी मी अंगुरी रसमलाईसाठी यूज करणार आहे. तर अर्धा पॅकेट चांगलं फुल फॅट मिल्क घ्यायचंय. कुठलंही तुम्ही, फक्त गाईचं कसं पतलं असतं ना, तर म्हशीचंच जे आहे ते यूज करा. आणि इथे मी थोडीशी इलायची, ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे काही. इलायची चांगलं कुटून घेते बारीक. तुमच्याकडे पावडर असेल तर ते तुम्ही यूज करू शकता. तर जे आहे इलायचीचे टकर मी ते चहामध्ये यूज करते, फेकून नाही देत. तुम्ही तसंच ट्राय करून बघा. जे इलायची आपण त्याच्या आतले जे दाणे आहे बीज ते काढून घेतो आणि टकर फेकून देतो, तसं न करता तुम्ही चहाच्या याच्यामध्ये पण ऍड करू शकता. तर इथे ना मी काय केलंय की एका कढईमध्ये जे अर्धा लिटर दूध आहे त्याच्यामध्ये थोडंही पाणी ऍड नाही केलेलं आहे, कारण की आपल्याला त्याला कसं थोडंसं गाढं बनवायचंय. आणि इथे मी केसरचे धागे टाकलेत 10-15. शुगर घेतलंय बघा, साखर घेतलीये 2 टेबलस्पून. जास्त गोड मला आवडत नाही. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार तुम्ही म्हणजे तुमचं जसं टेस्ट आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता. इथे पिस्ता टाकलाय 1 टेबलस्पून. 1 टेबलस्पून इथे मी बदाम टाकलेत. तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग तुम्ही टाकू शकता, हे ऑप्शनल आहे. आणि इथे मी इलायची पावडर जी मी बनवली आहे ती मी टाकली आहे 1 टीस्पून. तर टेस्टनुसार तुम्ही याच्यामध्ये तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही टाकू शकता. कारण की अंगुरी रसमलाई आहे, खूप भारी लागती. नक्की ट्राय करून बघा घरी. आणि कसं आता शिवरात्री येते तर हे तुम्ही नक्की रसमलाई जी आहे तुम्ही खाऊ शकता, उपवासाला पण चालते. तर ट्राय करून बघा नक्की घरी. बघा याला पण रबडी जी आहे ती माझी तयार झाली आहे. आणि आता इथे मी बॉल्स जे आहे ते चांगले थंडे झालेत बघा. तर काय करते ना, हलकंसं याला ना याच्यातलं जे शुगर सिरप आहे ते हलकंसं काढून घेते.
आणि याला बघा किती स्पॉन्जी झालंय, मस्त दाबला आणि परत फुलतोय असा मस्त रसमलाई. काहीही रसमलाई सगळे कसं माहिती का, सगळे बनवताना घाबरतात की बाबा, मी पण पहिले अशीच घाबरायची रसमलाई बनवताना, पण मला जेव्हा ही आयडिया समजली ना की पनीर पासून पण बनतात बॉल्स, तर मी खूप एकदम इझिली म्हणजे काहीही डोक्यामध्ये नसताना हे बनवते मी. खराब व्हायचे काही खूप कमी म्हणजे याच्यामध्ये खराब होण्याचे चान्सेसच नाहीये. एकदम परफेक्ट बनवती, कोणीही बनवू शकता तुम्ही. ज्याला पण कुकिंग मध्ये म्हणजे येत नसेल ते पण ही रसमलाई बनवू शकता. खूप इझी आहे. आणि हे बघा, जे शुगर सिरप मधून मी जे पनीर बॉल्स काढलेत, तर ते पण थोडे हलके हलकेसे पिळून घेतलेत. त्याच्यातलं शुगर जे आहे ते मी काढून घेतलंय. आणि एका जे भांडं असेल तुमच्याकडे त्या भांड्यामध्ये तुम्ही टाकू शकता. आणि इथे ना जी रबडी आहे, जास्त गाढीनी बनवली मी, कारण की नाहीतर मग कसं त्याच्यामध्ये शुगर जे आहे ते जाणार नाही, मिल्क आहे ते जाणार नाही. तर अशा प्रकारे ना सगळं तुम्ही रबडी जे आहे ती ऍड करायची आहे. आणि याला 2-3 घंटे ठेवलं तरी खूप आहे, फार आहे. नाही, मी काय केलंय ना, मी रात्रीच बनवली होती ही आणि सकाळी खायला घेतलीये. तर बघा अशा प्रकारे दोन्ही पण असं बनवायचंय. आणि इथे हे बघा, अंगुरी रसमलाई माझी तयार झालीये. खूप अशी झटपट बनणारी अंगुरी रसमलाई आहे ही. काहीही दूध फाडायचं नाही, काहीही करायचं नाही. खूप इझी पद्धत आहे ही बनवण्याची. तर तुम्ही ना नक्की ट्राय करा. परत बोलले मी एकदा. आता कसं शिवरात्री पण आहे, तर तुम्ही ही आरामशीर खाऊ शकता. इलायची पावडर नाही टाकायची फक्त, बाकी तुम्ही सगळं ही ऍड करून खाऊ शकता. तर इथे ना मी काय केलंय, जे हे पण रसगुल्ला आहे तो पण चांगला थंड झालाय, त्याच्यातलं पण मी हलकं हलकंसं शुगर सिरप काढून घेतलंय. आता मी याच्यामध्ये काही मिल्क वगैरे नाही, रसगुल्ला आपला नॉर्मलच मी बनवणार आहे. खूप सिंपल पद्धतीचा रसगुल्ला असं बनवणार आहे. हलकंसं शुगर सिरप मी काढून घेतलंय याच्यातलं. आणि यालाच थोडंसं ज्या पाण्याला आहे ते गोड पाणी जे आहे त्याच्यामध्येच थोडंसं ऍड करून याला थोडंसं गाढं बनवतीये गॅसवर ठेवून. तर तुम्हाला जर का कमी शुगर सिरप आवडत असेल ना, तर तुम्ही जे आहे पहिलेच तेच तुम्ही ठेवू शकता. पण मला अजून थोडंसं शुगर सिरप पाहिजे होतं, म्हणजे जे गोड पाणी आहे ते पाहिजे होतं, तर मी त्याला थोडंसं अजून गाढं करतेय. तर याला गॅसला ऑन करून मस्त असं कमी गॅसवर ठेवायचंय आणि थोडंसं उकळू द्यायचंय. 2-3 मिनिटं उकळू द्यायचंय, कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये साखर वगैरे आहे. तर मी याच्यामध्ये काहीही ऍड करणार नाहीये. फक्त इलायची पावडर ही ऑप्शनल आहे, तुम्ही टाकायची असेल तर टाकू शकता किंवा नाहीही टाकू शकत, पण मला आवडते त्याच्यामुळे मी टाकलीये. तर इथे मी काय केलंय की जे गॅस थोडासा हाय ठेवलाय, कारण की मला लवकर बनवायचं होतं आणि स्वयंपाकाची पण तयारी करायची होती. तर मी इथे ना गॅस फुल ठेवलाय आणि मस्त उकळू द्यायचंय याला. आणि काय करायचं, जे शुगर सिरप आहे त्याच्यामध्ये एक एक बॉल्स करून ऍड करायचे. तर इथे मी काय केलंय, पहिले बॉल्स काढलेत आणि मग नंतर याच्यामध्ये शुगर सिरप ऍड केलंय. बघा अशा पद्धतीने खूप सोपी पद्धत आहे आणि खूप इझी आहे, झटपट बनणारी आहे. आणि सेम प्रोसेस आहे, काही चेंज करायचं काम नाहीये याच्यामध्ये. आणि तुम्ही नक्की ट्राय करा घरी. तर हे बघा, माझी अंगुरी रसमलाई पण तयार आहे आणि इथे मी रसगुल्ला पण माझा असा तयार झालाय. तर रसगुल्ला तुम्ही लगेच खाऊ शकता, कारण की मी हलकंसंच याला जास्त जे शुगर सिरप आहे ते हलकंसंच काढलंय, पूर्णपणे नाही काढलंय. आणि ड्रायफ्रुट्स ऑप्शनल, याच्यामध्ये नाही टाकले तरी चालतात, पण माझ्या मुलासाठी मी बनवतीये रसगुल्ला. त्याला रसगुल्ला खूप फार आवडतो. रसमलाई एवढी नाही, पण रसगुल्ला त्याला खूप आवडतो, कारण की तो मोठ्या साईजचा आहे, तर त्याला थोडं अट्रॅक्टिव्ह वाटतं ते, त्याच्यामुळे.
तर मी त्याच्यासाठी ड्रायफ्रुट्स ऍड केलेत. हे ऑप्शनल आहे ड्रायफ्रुट्स, तुम्ही नाही टाकले तरी चालतात. तसंही छान लागते रसगुल्ला. हे बघा आमचं तयार झाली आहे मस्त रसमलाई, अंगुरी रसमलाई आणि रसगुल्ला. खूप खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. स्वस्त रहा, मस्त रहा आणि चांगलं जेवण करा, चांगलं जेवण खा. थँक्यू, बाय बाय.